गाडीच्या बॅटरीवरती लाईफ टाईम वॉरंटी मिळणार आहे. म्हणजे आता इथे लाईफ टाईम म्हणजे किती माहिती का तुम्हाला? लाईफ टाईम म्हणजे भारतीय लोकांना ना एकदम अशा खेळण्यासारख्या दिसणाऱ्या गाड्या ज्या आहेत ना त्या फक्त रील्समध्ये किंवा फोटोमध्ये बघायला आवडतात, पण रिअलमध्ये कसं कामाला बळकट गाडी आवडते. म्हणून टाटा मोटर्सने लॉन्च केलेली गाडी आजकाल ट्रेंडमध्ये आहे. ही आहे टाटा हॅरियर EV, जी की नवीन लॉन्च झालेली आहे. 21,49,000 रुपयांच्या किमतीमध्ये ही गाडी स्टार्ट होते. थांबा, 21,49,000 रुपये किंमत सुरुवातीची आहे. पण ऑन रोड किती आहे, काय कसं आहे, फीचर्स काय आहेत, सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी अजिंक्य, तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल. चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. हे जे वेरियंट आहे ना तुमच्या समोर, ते एम्पॉवर्ड वेरियंट आहे, जे की टॉप वेरियंट आहे ऑल व्हील ड्राईव्ह वालं. याची एक शोरूम किंमत आहे 30,23,000 रुपये. पण जर तुम्ही ऑन रोड किंमत पाहिली तर ही गाडी 34 लाखापर्यंत ऑन रोड किमतीमध्ये जाते पुण्यामध्ये. आता ह्या किमती आणि ही गाडी आपल्याला कुणी शेअर केलेली आहे तर ते टाटा पंचजन्य हंडेवाडी पुणे या शोरूमने. गाडी 4.6 मीटर लांब आहे, डायमेन्शन जबरदस्त आहे. 2741 mm चा व्हील बेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो, त्यामुळे आतमध्ये केबिन मध्ये जागा तुम्हाला सफिशियंट मिळणार आहे. आता आपण डिझाईन बद्दल बोलूयात. त्याआधी गाडीमध्ये 205 mm चा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो दिलेला आहे. इथे टाटाचा लोगो नवीनवाला, इथे तुम्हाला फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. कनेक्टेड LED DRL जी आहे ती दिलेली आहे. यामध्ये टर्न इंडिकेटर तुम्हाला मिळतो. बाय फंक्शनल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिलेले आहेत. फॉग लॅम्प तुम्हाला इथे दिले जातात. आणि ही जी ग्रिल आहे ही तुम्ही पाहताय, ही ग्रिल तुम्हाला फक्त EV मध्येच पाहायला मिळते आणि ही खूप प्रीमियम वाटते. एडासचं इथे तुम्हाला रडार जे आहे ते दिलेलं आहे. फ्रंट पार्किंग सेन्सर जे आहेत ते 4 देण्यात येतात. अशा प्रकारे फ्रंट तुम्हाला बघायला मिळतो या गाडीमध्ये. साईडला आल्यानंतर तुम्ही पाहताल तर सगळ्यात पहिल्यांदा हा व्हील जो आहे याच्यावरती जो टायर देण्यात आलेला आहे लो रोलिंग रेजिस्टंट टायर आहे, ज्यामुळे EV ला चांगली रेंज मिळते आणि टायरांचा आवाज जो आहे तो केबिन मध्ये येत नाही, म्हणून हे टायर दिले जातात. गुडियर कंपनीचा आहे, खास इलेक्ट्रिक साठी हे टायर बनवलेले असतात. 245/55 R19 इंच टायर तुम्हाला विथ अलॉय व्हील्स दिले जातात. हा पॅटर्न फक्त इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये तुम्हाला टाटा मोटर्सच्या बघायला मिळणार आहे. इथे तुम्हाला EVचं बॅजिंग जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. साईडने ज्यावेळेस गाडी जाईल त्यावेळेस EV लिहिलेलं आहे, त्यामुळे ओळखू येईल. ऑटो फोल्डेबल इलेक्ट्रिक ORVM, इथे तुम्हाला टर्न इंडिकेटर, इथे 360 डिग्री कॅमेरा आणि हा मिरर. तर हा ओपनर जो आहे तो खूप छान वाटतो. फ्लश ओपनर येतात ते मला अजिबात आवडत नाही, हे एकदम SV सारखा फील देतात, त्यामुळे हे छान वाटतं. इथे रिक्वेस्ट बटन आहे. आणि अजून एक गोष्ट जर इथे पाहिली तुम्हाला NFC, इथे NFC ने तुम्ही गाडी अनलॉक करू शकता, म्हणजे एक ऍडव्हान्स फीचर त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. पाठीमागे देखील तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतो आणि पुढे देखील डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. ब्रेकच्या रिलेटेड जी पण सेफ्टी आहे स्क्रीनवरती वाचा, हे सगळे सेफ्टी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि टाटा मोटर्स आहे म्हणजे सेफ्टी आहे. तुम्ही फीचर्स बघा किंवा नका बघू, तुमच्या जीवाची 100% गॅरंटी. गाडी चार्ज करण्यासाठी जे प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे ते इथे तुम्हाला पाठीमागे मिळतं. फ्रंटला का दिलं नाही माहीत नाही, कदाचित पुढचा लुक खराब होईल म्हणून कंपनीने इथे दिलेला असावं. बाकी जो विंडो एरिया आहे तो तुम्हाला एकदम मोठा देण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे जर तुम्ही पाहिला असेल इथे तर अजिबात क्लॉस्ट्रोफोबिक वाटत नाही. आणि हा ग्लास मोठा असल्यामुळे तुम्हाला मजा पण येते बाहेर पाहायला. आणि तुम्हाला वरती सनरूफ सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे. आता पाठीमागची साईड पहा. या ठिकाणी आल्यानंतर कनेक्टेड टेल लॅम्प इथे देण्यात आलेली आहे, टाटाचा लोगो. इथे जर वरती पाहिलं तर डिफॉगर जो आहे तो दिलेला आहे. इथे तुम्हाला हाय माउंटेड स्टॉप लॅम्प, तिथे शार्फिन अँटेना. आणि इथे गंमत आहे, शार्फिन अँटेनाचे तिथं तुम्हाला कॅमेरा बघायला मिळतोय आणि तिथे तो रिव्हर्स कॅमेरा नाहीये. तो कुठला कॅमेरा आहे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, मी नाही सांगणार. रिव्हर्स कॅमेरा इथे दिलेला आहे, हे पहा. इथे रिव्हर्स कॅमेरा तुम्हाला मिळतो. Harrier.EVचं बॅजिंग दिलेलं आहे, जे की एम्ब्लेम मस्त वाटतंय. जर तुम्ही टेल लॅम्प पाहिल्या तर तुम्हाला LED मध्ये मिळतात आणि त्या ऑब्व्हियसली दिसायला खूप छान आहेत. लांबूनच Harrier EV आहे हे तुम्हाला दर्शवतात. दुसरी गोष्ट, रिफ्लेक्टर रिव्हर्स फॉग लॅम्प तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. 1 2 3 4 5 6 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. पाठीमागची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. डिक्की तुम्हाला अनलॉक करायची असेल तर इथे रिक्वेस्ट बटन दिलेलं आहे, हे पहा. डिक्की ओपन झाली. 502 लिटरचा बूट स्पेस, मॅसिव्ह बूट स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळतो. हा बूट स्पेस तुम्ही अजून एका पद्धतीने ओपन करू शकता, ते म्हणजे तुम्ही पायाने जेस्चर देऊन. आता लॉक झाली, असं जेस्चर दिलं की बूट स्पेस जो आहे तो ओपन होतो. जर हातात तुमच्या बॅग असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता. लार्ज बूट स्पेस आहे, आतमध्ये पर्यंत आहे. इथे माझी बॅग ठेवलेली आहे. याच्या खाली तुम्हाला स्टेपनी मिळते, फुल साईज नाही मिळत. अशा प्रकारे आपण बंद करूया. बाकी आता आतमध्ये जाऊया. पण आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला जी चावीची गरज असते रिमोटची, तो रिमोट कुठे ठेवलं मी, हा मिळाला. तर हा आहे रिमोट, आपण हे लावून टाकूया. हा पहा, हे पहा कसला मस्त रिमोट दिलाय. म्हणजे इथे पूर्णपणे EV साठी हा रिमोट चेंज झालेला आहे.
आणि मी तुम्हाला सांगतो की टाटा मोटर्सच्या आता प्रत्येक गाडीमध्ये हा रिमोट यायला सुरू होणार. त्याचं कारण म्हणजे हा खूप लोकांना आवडला आणि लोक त्याला ॲप्रिशिएट देखील करतात. इथे जर तुम्ही पाहिलं तर 4 बटन दिलेले आहेत, वेगवेगळे फंक्शन्स, लॉक अनलॉक, पार्किंग, ऑटोमॅटिक गाडी पार्क करते, सगळे फीचर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि एक फिजिकल की सुद्धा तुम्हाला देण्यात येते. जर ही कधी समजा फेल्युअर आलं तर हे उपयोगाला येईल अशा प्रकारे. आता आपण जाऊया आतमध्ये. इथे रिक्वेस्ट बटन आहे, NFC कार्डच्या द्वारे पण आपण आतमध्ये जाऊ शकतो. आतमध्ये आल्यानंतर ही पहा डोर ट्रिम, याच्यावरती ड्युअल कलर देण्यात आलेला आहे, ब्लॅक आणि बीच कलरचं यूज करण्यात आलेलं आहे. आणि हे सॉफ्ट टच आहे, ही जी जाळी दिसते हे सगळं सॉफ्ट टच आहे. ओपनर पहा अशा प्रकारे. आणि इथे तुम्हाला ग्रे कलर यूज करण्यात आलेला आहे. ऍक्च्युली 4 कलर आहेत, 1 2 3 4. हे प्रीमियम एलिमेंट्स ऍड करण्यात आलेले आहेत. जर इथे पाहिलं तर बॉटल होल्डर, अम्ब्रेला होल्डर देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला स्पीकर दिला जातो आणि इथे पहा एक रेड लाईट जी आहे ती दिलेली आहे. अशा प्रकारे डोर ट्रिम मिळते तुम्हाला. इथे सगळे कंट्रोल्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि ORVM चे कंट्रोल ॲज इट इज जसे टाटामध्ये असतात तसे इथे देण्यात आलेले आहेत. ज्या सीटवर मी बसलोय ते कम्फर्टेबल वाटतंय आणि ते अजून तुम्ही कम्फर्टेबल करू शकता, कारण इथे तुम्हाला इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करण्याचे बटन दिलेले आहेत मेमरी फंक्शनसह. हे पहा किती छान वाटतंय. म्हणजे तुम्हाला इथे फ्रंट व्हेंटिलेटेड सीट सुद्धा दिलेले आहेत. त्याचं इथे फॅनचं बटन आहे. बाकी मेमरी फंक्शन्सचे बटन पुढे पाठीमागे हाईट वगैरे सगळं ऍडजस्ट करू शकता. म्हणजे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि अंडर थाय सपोर्ट जर तुम्ही पाहिला तर ॲडिक्वेट आहे. तुम्हाला पाठीमागे बॅकला सपोर्ट एकदम उत्तम मिळतो. त्याच्यामध्ये काहीही तुम्हाला कंप्लेंट नाहीये. आणि 2 ऍडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत. ड्रायव्हरच्या राईट साईडला जर तुम्ही पाहिलं तर कंट्रोलमध्ये फक्त इथे तुम्हाला स्टार्ट स्टॉपचं बटन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. डॅशबोर्ड बघा कसलं जबरदस्त वाटतंय. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला टोटल 4 कलरमध्ये हे डॅशबोर्ड दिलेलं आहे. मेन 2 ते 3 कलर आहेत. बीच कलर मेन आहे, ब्लॅक कलर एक मेन आहे आणि इथे व्हाईट आणि ग्रे मध्ये टेक्स्चर दिलेला एक कलर आहे. बाकी तर हे पियानो ब्लॅक कलर मटेरियल, मध्ये मध्ये सिल्वर लाईन, प्रीमियम वाटतंय. म्हणजे बोर होत नाही, बघितल्या क्षणी काहीतरी नवीन केल्याचा फील येतोय. टाटाने या गाडीमध्ये मला एक जाणवतंय ते म्हणजे फिट अँड फिनिशवर खूप चांगलं काम केलेलं आहे. कुठे अनइव्हन पॅनल नाहीये, कुठे गळून पडलेला पॅनल नाहीये, काहीच नाही. प्रॉपर जिथल्या तिथं सगळं देण्यात आलेलं आहे. आणि प्रीमियम मटेरियल सुद्धा वापरायला त्यांनी सुरुवात केली, ज्यामुळे एक चांगला फील येतोय. आता जास्त रफ फील तुम्हाला डॅशबोर्डमध्ये येत नाही. जर तुम्ही हे स्टेअरिंग व्हील पाहिलं तर हे डी कटमध्ये तुम्हाला मिळतं, जे की ॲडजस्टेबल आहे. टिल्ट अँड टेलिस्कोपिक ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे इल्युमिनेटेड टाटाचा लोगो तुम्हाला इथे मिळतो. 4 स्पोक स्टेअरिंग आहे. यामध्ये ड्युअल टोनमध्ये तुम्हाला हे लेदर रॅप जे आहे ते बघायला मिळतं. इथे ग्रे कलर जो आहे तो दिलेला आहे. राईट साईडला इकडे क्रूज कंट्रोलचे फंक्शन्स देण्यात आलेले आहेत आणि MIDचे फंक्शन्स जे आहेत ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत. लेफ्ट साईडला जर तुम्ही आलात तर व्हॉइस कंट्रोल, त्याच्याबरोबर जे म्युझिक कंट्रोल आणि कॉल कंट्रोलचे बटन्स इकडे तुम्हाला बघायला मिळतील. स्टेअरिंग व्हीलच्या मागे फुल्ली डिजिटल MID जो आहे ड्रायव्हर डिस्प्ले दिलेला आहे, ज्यामध्ये लेफ्ट साईडला रेंज बघायला मिळते, राईट साईडला तुम्हाला स्पीडोमीटर दिलेला आहे. मध्यभागी तुम्हाला ज्या सेटिंग्ज आहेत MIDच्या त्या बघायला मिळतील. कुठल्या मोडमध्ये गाडी आहे ते तुम्हाला बघायला मिळते. जर तुम्ही इथे पाहिलं वेगवेगळे मोड्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत, जे तुम्ही या इथल्या डायलच्या माध्यमातून चेंज करू शकता. या गाडीमध्ये एडास लेवल 2 दिलेला आहे. त्याचे सगळे फीचर्स जे आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इतके सारे फीचर्स दिले असल्यामुळे ही गाडी एक चालवताना रस्त्यांवरती सेफ असणार आहे आणि ड्रायव्हरचे एफर्ट्स इथे कमी झालेले आहेत. स्टेअरिंग व्हीलच्या मागे इथे पेडल शिफ्टर दिलेले आहेत, ज्याचा काम आहे रिजन मोड ॲडजस्ट करणे. लेफ्ट साईडला तुम्हाला इकडे वाईपर वॉशरचा स्टॉक देण्यात आलेला आहे आणि राईट साईडला जर तुम्ही इकडे पाहिलं तर हेडलॅम्पचा स्टॉक जो आहे तो देण्यात आलेला आहे. यामध्ये वायपर आणि हेडलॅम्प्स ऑटो आहेत, म्हणजे रेन सेन्सिंग आहेत, ऑटोमॅटिकली चालू होतं जेव्हा पाऊस सुरू होतो त्यावेळेस. ऑटो हेडलॅम्पचं फंक्शन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही गाडी ड्राईव्ह करा, नका करू, घ्या नका घेऊ, पण एकदा येऊन ही म्युझिक सिस्टीम आहे का तुम्ही प्रेमात पडाल. बाकी मोठा डिस्प्ले आहे, ज्याच्यामध्ये बघायला तर काही टेन्शन नाही. इथे तुम्हाला क्वालिटी इंडेक्स, एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे ते देखील, म्हणजे एअर प्युरिफिकेशन सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. मूड लाइटिंग म्हणजे ॲम्बियंट लाइटिंगचा ऑप्शन आहे. तुम्ही कुठल्या प्रकारे म्युझिक ऐकता ते इथे मोड सिलेक्ट करू शकता. तुमचा मोबाईल जोडू शकता. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले वायरलेसली चालतं. इतकंच नाही तर याच्यामध्ये तुम्ही बरेचसे फंक्शन्स जे आहेत ते एन्जॉय करू शकता. arcade.ev माध्यमातून तुम्ही यूट्यूब वगैरे पण एन्जॉय करू शकता. ऑटो पार्क असिस्ट आहे, गाडी स्वतःला ऑटोमॅटिकली पार्क करते. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. इतकंच नाही तर डॉल्बी ॲटमॉसचा सपोर्ट देखील याच्यामध्ये आहे. आता आपण याचं रिव्हर्स पार्किंग कॅमेरा किंवा जे 3D कॅमेरा आहे, 360 डिग्री कॅमेरा, त्याची क्लॅरिटी मी तुम्हाला दाखवतो. ही पहा, अशा प्रकारे जी क्वालिटी आहे ती तुम्हाला बघायला मिळते. जर इकडे पाहिलं तर तुम्ही 2D 3D पाठीमागची बाजू, पुढची बाजू, साईडची बाजू सगळं बघू शकता. इतकंच नाही तर अजून एक सेफ्टी फीचर याच्यामध्ये आहे. जर समजा तुम्ही इंडिकेटर दिला तर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला जितकं पण ब्लाइंड स्पॉट आहे तो सगळा दिसतो. राईटला दिला
तर राईटचा दिसतो. इथे तुम्हाला सगळे टच बेस कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत. फक्त जे AC कंट्रोल आहेत ते तुम्हाला बटनामध्ये मिळतात, ज्यामध्ये टेम्परेचर आणि तिकडे देखील म्हणजे ड्युअल झोन AC आहे आणि ऑटोमॅटिक AC याच्यामध्ये मिळतो, त्याचे फंक्शन्स देण्यात आलेले आहेत. इथे तुम्हाला चार्जिंग पोर्ट जे आहे ते देण्यात आलेले आहेत. USB-A 45 वॉटचा चार्जिंग पोर्ट इथे देण्यात आलेला आहे. वायरलेस चार्जिंग पॅड इथे देण्यात आलेला आहे. डायल नॉब इथे देण्यात आलेला आहे. बाकी इथे मोडचं बटन आहे, ऑटो पार्किंग जे आहे त्याचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला गिअर शिफ्टर दिलेला आहे, रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह आणि पार्किंग. आणि इथे पार्किंग ब्रेकचं बटन जे आहे इलेक्ट्रॉनिकली ते देण्यात आलेलं आहे. आणि इथे ऑटो होल्डचं बटन देण्यात आलेलं आहे. मंडळी, यामध्ये कप होल्डर्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि टाटा मोटर्सने यामध्ये रबर पॅड देखील देण्यात आलेले आहेत, ज्यामुळे तुमचं जे पण ड्रिंक असेल ते हलू नये म्हणून, अशा प्रकारे. आणि इथे हँडरेस्ट आहे. हँडरेस्ट खूप क्यूट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कूल हा हँडरेस्ट आहे. याच्यामध्ये जी जागा देण्यात आलेली आहे त्यामध्ये थंड ठेवण्याचं फीचर इथे देण्यात आलेलं आहे. 12 वोल्टचा चार्जिंग पॉवर आउटलेट इथे मिळतं. इथे USB-A आणि 5 वोल्ट 3 अँपिअरचा Type-C पोर्ट इथे दिलेला आहे. मंडळी, इलेक्ट्रॉनिक IRVM दिलेला आहे. पाठीमागे जो कॅमेरा देण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून इथे तुम्हाला दिसतंय. आणि याला एक इथे कॅमेरा जोडलेला आहे, डॅश कॅम, जो पुढचं रेकॉर्ड करतो. आणि याच्यासाठी एक HD DVR जो आहे तो दिलेला आहे डेडिकेटेड. त्याच्यामुळे सगळं तुम्ही रेकॉर्डिंग नंतर देखील बघू शकता. एक चांगली गोष्ट आहे आणि दिसताना एकदम हाय क्वालिटी वाटतं. इथे रूफ लॅम्प प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि इथे सनरूफ, 12 पेन पॅनोरामिक सनरूफचं बटन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. इथे ग्लो बॉक्स देण्यात आलेला आहे, जो की एकदम स्लोली ओपन होतो, मज्जा वाटते ते बघताना. आणि हा कूल ग्लो बॉक्स आहे. यामध्ये अशा प्रकारे जागा देण्यात आलेली आहे. बंद करूयात. आता पाठीमागे जाऊया आणि पाठीमागे आपल्याला काय काय फीचर्स देण्यात आलेले आहेत ते जाणून घेऊया. पाठीमागची डोर ट्रिम तुम्ही पाहता, इथे कर्टन्स देण्यात आलेले आहेत प्रायव्हसीसाठी. या डोर ट्रिम वरती तुम्हाला ओपनर, पॉवर विंडोचं बटन, इथे कप्पा देण्यात आलेला आहे मोबाईल ठेवण्यासाठी, खाली बॉटल होल्डर आणि स्पीकर देण्यात आलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं 10 स्पीकर्स मिळतात, तर डोरमध्ये तुम्हाला इथे 2 स्पीकर्स जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत. मंडळी, गाडीचा थर्ड, टाटा मोटर्सचा थर्डच खूप आवडतो मला. म्हणजे ना, सेफ गाडीत बसल्याचा तुम्हाला लगेच फील येतो. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे सीट मी माझ्या उंचीप्रमाणे ऍडजस्ट केलं होतं, तर भरपूर स्पेस ऑब्व्हियसली मिळतोय तुम्हाला इथे. जर इथे पाहिलं तुम्हाला इथे पॉकेट देण्यात आलेलं आहे मोबाईल किंवा छोट्याशा गोष्टी ठेवण्यासाठी. आणि इथे कुठेच हंप नाही मध्ये, त्याच्यामुळे 3 जण आरामशीर बसू शकतात. आणि जर या सीट बद्दल मी आता पर्सनली बोलायला गेलो तर हे कम्फर्टेबल सीट्स आहेत आणि तुम्हाला बॅकला चांगला सपोर्ट देतात. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सीट वाटतात, नॉर्मल सीट वाटत नाहीत, हे चांगले वाटतात. आणि यामध्ये अंडर थाय सपोर्ट एक्सटेंडेड आहे, त्यामुळे देखील तुम्हाला बेस्ट वाटतंय. आता हे पाय तुम्ही ड्रायव्हर सीटच्या खाली जर सरकवले तर तुम्ही अजून आरामशीर बसू शकता. मध्यभागी बसणाऱ्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, इथे बसणाऱ्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. अजून एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हँडरेस्ट जे आहे ते ऑफर केलेलं आहे. अशा पद्धतीचं फिट अँड फिनिश उत्तम. यामध्ये सेफ्टीसाठी 3.3 सीट बेल्ट्स मिळतात. आयसोफिक्स अँकर्स दिलेले आहेत, ज्यामध्ये 2 बाळांचे सीट तुम्ही याच्यामध्ये लावू शकता. बाकी पाठीमागच्या साईडला तुम्हाला इथे व्हेंटिलेटेड सीटचा ऑप्शन उपलब्ध नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे यामध्ये बॉस मोड जो आहे तो दिलेला आहे, डेडिकेटेड बॉस मोड इथे मिळतो तुम्हाला. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे सीट तुम्ही इथनं ऍडजस्ट करू शकता, ज्यामुळे हे सीट पुढे पाठीमागे होईल आणि असं बॉस मोडचा तुम्ही आनंद घेऊ शकता. बाकी हे सीट तुम्ही रिक्लाइन वगैरे करू शकत नाही. जर बघायला गेलं तर या सीटचा जो रिक्लाइन अँगल आहे तो उत्तम आहे. तुम्हाला हेडरूम जो आहे ते देखील सफिशियंट मिळतं, तिथे काही कंप्लेंट नाही. आता पाठीमागच्या पॅसेंजरसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कन्व्हिनियन्ससाठी दिलेले आहे चार्जिंग पोर्ट. दोन्ही लॅपटॉप चार्ज सपोर्ट करतात, 65 वॉट. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी डेडिकेटेड जागा देण्यात आलेली आहे. आणि AC वेंट पहा, इथे अशा प्रकारचा AC वेंट इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. पाठीमागची जागा जर मला विचाराल तर इथे खूप छान आणि खूप मोकळी ढाकळी दिलेली आहे. विंडोज मोठे असल्यामुळे क्लोस्ट्रोफोबिक वाटत नाही. ओव्हरऑल काय तर एक्सपिरियन्स पाठीमागे तुम्हाला चांगला येतो. आता आपण मोटर आणि बॅटरी त्याचबरोबर चार्जिंगच्या ऑप्शन बद्दल बाहेर जाऊन बोलूया. चला मंडळी, या गाडीमध्ये तुम्हाला फ्रंट दिलेला आहे. पुढे तुम्ही लॅपटॉप किंवा छोट्या गोष्टी अशा ठेवू शकता. 17 किलो पर्यंत इथे सामान तुम्ही आरामशीर ठेवू शकता. याच्या खाली तुम्हाला दिलेली आहे मोटर. मंडळी, हे जे व्हेरियंट आहे हे ऑल व्हील ड्राईव्ह म्हणजे QWD आहे, क्वाड व्हील ड्राईव्ह. 4 चाकं त्याची फिरतात, त्याच्यामुळे यामध्ये 2 मोटर्स देण्यात आलेले आहेत, पाठीमागे आणि पुढे. तशी तर नॉर्मली जर घेतली तर रिअर व्हील ड्राईव्ह आहे, पण यामध्ये फ्रंटला एक मोटर मिळते जी की 116 किलोवॉटची आहे. आणि ती मोटर 158 PS पॉवर जनरेट करते. आणि पाठीमागची मोटर आहे 175 किलोवॉटची, जी 238 PS पॉवर जनरेट करते. ओव्हरऑल जर टॉर्क बघितला तर 504 Nm चा टॉर्क ही गाडी प्रोड्यूस करते. मंडळी, या गाडीमध्ये 2 बॅटरी पॅकचे पर्याय उपलब्ध आहेत. लोअर वेरियंट घेतलं तर 65 किलोवॉट आवरचा बॅटरी पॅक मिळतो आणि अपर मॉडेल घेतलं तर तुम्हाला 75 किलोवॉटचा पॅक जो आहे तो दिलेला आहे. LFP बॅटरी पॅक वापरते कंपनी. आता मी तुम्हाला रेंज सांगतो. 65 किलोवॉट आवरचा जो बॅटरी पॅक आहे त्याच्यावरती तुम्हाला 538 ची क्लेम रेंज मिळणार आहे.
रिअल वर्ल्ड रेंज आहे ती 420 ते 445 दरम्यान मिळणार आहे. 75 किलोवॉट अवरचा जर बॅटरी पॅक घेतला तुम्ही तर त्याच्यामध्ये हे आता ऑल व्हील ड्राईव्ह आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 460 ते 490 दरम्यान रिअल वर्ल्ड रेंज जी आहे ती मिळणार आहे. मंडळी, ही गाडी घरच्या चार्जरवरती, एसी फास्ट चार्जर तुम्ही वापरला तर त्याच्यावरती 10 तास 7 मिनिटांमध्ये 10 ते 100% चार्ज होते. आणि जर तुम्ही डीसी फास्ट चार्जर रोडवरचे वापरले तर 20 ते 80% चार्ज ही गाडी फक्त 25 मिनिटांमध्ये होते. गाडीच्या वॉरंटी बद्दल जर बोलायला गेलं तर इथे तुम्हाला व्हेकलवरती 3 वर्षाची वॉरंटी, मोटरवरती 8 वर्षाची वॉरंटी आणि मंडळी गाडीच्या बॅटरीवरती लाईफ टाईम वॉरंटी मिळणार आहे. म्हणजे आता इथे लाईफ टाईम म्हणजे किती माहिती का तुम्हाला? लाईफ टाईम म्हणजे 15 वर्ष. 15 वर्ष या गाडीची वॉरंटी तुम्हाला बॅटरीवरती मिळणार आहे, त्यामुळे टेन्शन फ्री तुम्ही ही गाडी यूज करू शकता. रेंज चांगली आहे, प्राइस ब्रॅकेट तुम्ही पाहिला असेल, बाकी फीचर्स तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवले. अजून काय राहिले असतील तर तुम्ही मला प्लीज सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील ऑटो हेल्पर मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.